Yes. Previous lecture, hello students. Previous lecture was related to, of course, preparation of carboxylic acid is going on. It was related to hydrolysis of esters, and we studied in that mechanism of acid hydrolysis and mechanism of alkaline hydrolysis. Now, in this, we are going to consider once mechanism is known. Actually, we should be able to write the reactions directly. And as far as our syllabus, board, NEET point of view, mechanism is not expected, but still for a certain purpose which is going to benefit us, we have considered. Yes. तर मेकॅनिझम बघितली आणि त्याच्यावरून रिॲक्शन डायरेक्ट लिहिता आल्या पण त्यानिमित्ताने आपण रिॲक्शन पण डायरेक्ट लिहिताना मेकॅनिझमचा आधार घेऊन विचार करून लिहू आणि मग परीक्षेमध्ये MCQ म्हणून काही क्वेश्चन आले किंवा बोर्डला ते पटकन लिहिता येईल, उपयोगाला येईल. जसं बघा इथं लिहायचं काय आहे ते मी लिहिणारच आहे डायरेक्ट आता, की इस्टर. आता इथं घेताना इस्टर मी इथाईल ॲसिटेट घेतलं. इथं हायड्रोजन असता तर ॲसिटिक ॲसिड नाही का, इथाइल acetate. दोन कार्बनचं ॲसिड. इफ दिस वर हायड्रोजन, इथेनॉइक ॲसिड, इथाइल इथेनोएट. ते लिहित नाही आता. इस्टर हायड्रोलिसिस विल गिव्ह ॲसिड अँड अल्कोहोल. तर हा पार्ट ॲसिडमध्ये जाईल, हा पार्ट अल्कोहोलमध्ये जाईल. ते आपण डायरेक्ट लिहिणारच आहोत. पण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा बघा, हे वॉटरबरोबर रिॲक्शन असले तरी डायल्यूट ॲसिड नाही का, नॉर्मली डायल्यूट HCl वापरतात. ठीक आहे, म्हणजे डायल्यूट ॲसिड, डायल्यूट HCl फॉर एक्झाम्पल. त्याच्यामध्ये पहिली स्टेप काय असते त्यानिमित्ताने रिवाईज करूया. प्रोटोनेशन नाही का, म्हणजे ॲसिडमधला H+ आयन तो इथं प्रोटोनेट करतो. बिकॉज ऑफ दॅट दिस कार्बोनिल ग्रुप बिकम्स मोर पोलार. आणि मग मोर पोलार झाल्यामुळं वीक न्यूक्लिओफाईल वॉटर इट कॅन अटॅक दिस. देन अटॅक ऑफ वॉटर ॲज वीक न्यूक्लिओफाईल शॉर्टमध्ये लिहितो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग अटॅक ऑफ वॉटर ॲज वीक न्यूक्लिओफाईल आणि मग अल्टिमेटली डिप्रोटोनेशन. त्या सगळ्या स्टेप्स आपण मेकॅनिझममध्ये बघितलेले आहेत. डिप्रोटोनेशन हे सगळ्याचे परिणाम काय, मेकॅनिझम कुणी बघितलं नसेल तर पहिला ते बघा. आणि मग मी आता डायरेक्ट लिहितो की जो ॲसिडिक हायड्रोजनच्या जागी आलेला अल्काईल किंवा अराईल ग्रुप असेल. तर इथे एक्झाम्पल घेताना मी हे घेतलं. तुम्ही एक्झाम्पल घेताना इथे मिथाईलच्या ऐवजी इथाईल घ्या, हायड्रोजन घ्या. म्हणजे फॉर्मेट असेल, ॲसिटेट असेल, प्रोपिओनेट असेल, किंवा इथं इथाईल, मिथाईल, अराईल, फिनाईल रिंग, इकडे पण फिनाईल असू शकते, काही असो. ॲसिडिक हायड्रोजनच्या जागी जो ग्रुप आला अल्काईल किंवा अराईल, दॅट विल बी अल्कोहोल, रिमेनिंग विल बी ॲसिड. ॲसिडिक कंडिशनमध्ये म्हटल्यानंतर आणखी ॲसिडच राहणार. तर त्याप्रमाणे मी आता हे सगळा विचार केला. एक्झाम्पल लिहितो. काय झालं बघा. आणि मग कलर सोयीसाठी वापरला, मेकॅनिझम बघितली आपण. नाही का, ॲसिडिक ॲसिड, IUPAC नेम, 2 कार्बन, ETHAN, E रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, इथेनॉइक ॲसिड, इथेनॉल. सो दिस इज इन ऑल ॲसिड हायड्रोलिसिस असं आपण लिहितो. आपण याची मेकॅनिझम बघितलेली आहे. आता याच्यामध्ये मिथाईल, इथाईल किंवा फिनाईल, अराईल जनरल, नॉर्मली आपण फिनाईल बेन्झिन रिंग घेतो, किंवा इथंही मिथाईल, इथाईल, फिनाईल काही असो. त्याप्रमाणे करस्पॉन्डिंग ॲसिड अँड अल्कोहोल असं हे एक्झाम्पल आहे. मग मेकॅनिझम आणि एक एक्झाम्पल घेतलं की तुम्ही होमवर्क किंवा प्रॅक्टिस म्हणून दुसरं एक्झाम्पल बनवून करायचं आणि चेक करायचं, असं करायचं असतं. सो दिस इज हाऊ वी शूड कन्सिडर एक्झाम्पल. आणि त्यानिमित्ताने मेकॅनिझमची आठवण करायची की हे सगळं डायरेक्ट लिहितो आपण, 1 मार्काला विचारलं असेल तर, किंवा काही ठिकाणी 2, 3, 4 रिॲक्शन्स मिक्स होऊन MCQ होतो त्यावेळेला. तर त्यामध्ये डोक्यामध्ये एक पाहिजे आपल्याला की प्रोटोनेशन फर्स्ट स्टेप, देन अटॅक ऑफ. प्रोटोनेशन झाल्यानंतर हा मोर पोलर होतो, देन अटॅक ऑफ वॉटर ॲज न्यूक्लिओफाईल, आणि मग डिप्रोटोनेशन. आणि अल्टिमेटली मग काय झालं तर असं झालं, म्हणजेच ते रिॲक्शन विथ वॉटर झालेलं असतं अल्टिमेटली, नेट रिॲक्शन जर बघितली.
अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस. आणि याच्यासाठी स्ट्रॉंग हिटिंग, बॉईल ॲक्च्युअली हे फार महत्त्वाचं आहे. जस्ट हिटिंग सिम्बॉल लिहितात काही ठिकाणी, ठीक आहे, पण दॅट इज नॉट इनफ ॲक्च्युअली. बॉईल तो एक कंडिशन म्हणून बोर्डच्या अँगलने तिथं पाहिजे, हे असं एक्झाम्पल आहे. आणि मागचं मेकॅनिझम आणि आता थोडक्यात त्याचा उल्लेख केला, त्याचं कारण उद्या ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी वगैरे असा काही मुद्दा जर उद्या चर्चेत आला तर त्यावेळेला याचा उपयोग होतो म्हणून. ओके, मोर दी पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप, मोर विल बी द रिॲक्टिव्हिटी ऑफ इस्टर. आणि मग मोर पोलॅरिटीसाठी इथं इंडक्टिव्ह इफेक्ट वगैरे कमी पाहिजे, किंवा इथे जे ग्रुप्स असतील त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉईंगवाले ग्रुप्स जास्त पाहिजेत, असा त्याचा अर्थ राहतो. ओके, येस. आफ्टर दिस विल कन्सिडर वन एक्झाम्पल युजिंग alkaline hydrolysis. Alkaline hydrolysis example. Okay, now we are going to consider acid hydrolysis of ester, ultimately acid and alcohol, carboxylic acid and alcohol. पण डायल्यूट ॲसिड, फॉर एक्झाम्पल डायल्यूट HCl पण हायड्रोलिसिस होतं, तसं डायल्यूट NaOH और डायल्यूट KOH म्हणजे अल्कलाईन हायड्रोलिसिस. तर त्याची थोडी मेकॅनिझम पूर्वी बघितली, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकतो. तरी थोडक्यात बघूया की एक्झाम्पल आपण कुठलंही घेऊ शकतो. तर आपल्या सुरुवातीला सोयीसाठी आपण एक ठराविक एक्झाम्पलच घेत असतो. इथाईल ॲसिटेट, पुस्तकात पण त्याचा वापर जास्त आहे म्हणून. तर पहिल्या स्टेपमध्ये ॲक्च्युली फ्री OH मायनस आयन्स फ्रॉम NaOH और KOH तो अटॅक करतो, नाही का, आठवतं का बघा तुम्हाला. आणि मग त्याच्यामध्ये फ्री OH मायनस आयन इथं आलं. आणि मग रुटीन 2 लोन पेअर्स लिहित नाही मी आता गडबडीमध्ये, इथाईल ग्रुप. आणि मग नंतर ही लोन पेअर इथं परत शेअर झाली की हा अल्कॉक्साईड फॉर्ममध्ये ग्रुप बाहेर जातो. आणि त्यामुळे मग काय झालं बरं, दिस वी हॅव कन्सिडर्ड इन द मेकॅनिझम. ओके, पुन्हा हा ग्रुप आणि हा आधी आलेला OH हा अल्कॉक्साईड फॉर्ममध्ये बाहेर जातो. Now alkoxide is a strong base. त्यामुळे हा अल्कॉक्साईड हा ॲसिडिक हायड्रोजन, तो पाण्यातून पण हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये घेऊ शकतो. पाण्यातून हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर घेतला, ओके, वॉटरमधला डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट KOH, तर तिथले फ्री OH मायनस आयन्स परत त्याला ओढतील. म्हणजे अल्टिमेटली काय, म्हणजे वॉटर रिॲक्शनमध्ये आला तरी नेट रिॲक्शनमध्ये काय दिसणार आहे, तर अल्कॉक्साईड आयन विल पुल हायड्रोजन फ्रॉम वॉटर. ओके, आणि त्यामुळे त्याचा अल्कोहोल तयार होईल. मग यातले OH मायनस आयन्स शिल्लक राहतील, ते OH मायनस आयन्स हे ॲसिडिक हायड्रोजनला ओढतील. मग त्याचं सगळं नेट रिॲक्शन शेवटी काय होते की अल्कॉक्साईड आयन हा ॲसिडिक हायड्रोजन आहे ना, कार्बॉक्सिलिक ॲसिड हा ॲसिडिक हायड्रोजन ओढल्यासारखा आहे. हा सगळा एकत्रित विचार केला, मेकॅनिझममध्ये पण बघितलं, पुन्हा रिव्हिजन. तर हे आपण असं लिहिलं तर मग चालतं, म्हणजे ती नेट रिॲक्शन म्हणून. आता इथं रिॲक्शन लिहिताना, कारण मेकॅनिझम वी हॅव कन्सिडर्ड, आणि थोडक्यात परत धावतं आढावा आपण पुन्हा एकदा घेतो जाऊ, इथं आत्ता घेतला. तर लिहिताना रिॲक्शन त्यामुळं विथ NaOH आणि याच्यामध्ये वॉटरचा रोल आहे, त्यामुळे ॲरोवर डायल्यूट, बॉईल. आणि त्यामुळे आम्हाला काय मिळालं, म्हणजे जरी आपण डायरेक्ट काही वेळेला लिहित असतो, एक मार्काला वगैरे विचारलेलं आहे, तरीसुद्धा हे मेकॅनिझम असं आपल्याला माहिती पाहिजे. प्लस इथं लिहितो सोयीसाठी खाली C2H5OH. मग ते मग असे जसं सांगितलं तसं पहिल्यांदा फ्री OH मायनस आयन्स फ्रॉम NaOH अटॅक. मग यातला हा अल्कॉक्साईड फॉर्ममध्ये हा ग्रुप बाहेर जातो. अँड अल्कॉक्साईड इज अ स्ट्रॉंग बेस, इथॉक्साईड मिथॉक्साईड इज अ स्ट्रॉंग बेस. तो ॲक्च्युली वॉटरमधून हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये पुल करणार, अल्कोहोल तयार होईल. मग हे OH मायनस आयन्स आणि हा H+ हायड्रोजन, हा ॲसिडिक हायड्रोजन आहे ना, कार्बॉक्सिलिक ग्रुप आहे हा. म्हणजेच नेट रिॲक्शनमध्ये शेवटी काय अर्थ झाला की दिस अल्कॉक्साईड म्हणजे इथे इथॉक्साईड पुल्स दिस ॲसिडिक हायड्रोजन, आणि इथाईल अल्कोहोल, आणि हा मायनस झाला. हा मायनस झाला म्हणजे NaOH मधला Na+ न्यूट्रलाइज करणार, म्हणून असं लिहिलं. तर हे अल्कलाईन हायड्रोलिसिसचं आपण करतो. आणि प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड या हेडिंगखाली घेतलं. खरं म्हणजे हे कार्बॉक्सिलिक ॲसिड नाहीच आहे,
इफ दिस वेअर हायड्रोजन इट वुड हॅव बीन ॲसिटिक ॲसिड किंवा इथेनॉइक ॲसिड IUPAC प्रमाणे. म्हणजे हा सोडियम ATHANOATE इथेनॉएट आहे आणि हा इथाईल अल्कोहोल आहे, आम्हाला माहिती आहे, इथेनॉल. मग प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड या हेडिंग खाली घेतलं असेल तर बाय अल्कलाईन हायड्रोलिसिस वी गेट दिस. आता इथे एक्झाम्पल तुम्ही मिथाईल इथाईल ते काही असू शकतं, इकडं इथाईल इकडं मिथाईल किंवा दोन्ही सेम किंवा एका साईडला फिनाईल ग्रुप वगैरे, ते काही असलं तरी अल्टिमेटली काय होणार आहे, अल्कोहोल आणि हा करस्पॉन्डिंग सोडियम सॉल्ट NaOH वापरला असेल तर, किंवा पोटॅशियम सॉल्ट इफ KOH इज यूज्ड. पण प्रिपरेशन ऑफ ॲसिड म्हटलं याचा अर्थ या अल्कलाईन हायड्रोलिसिसने ॲसिड मिळत नाही, कार्बॉक्सिलेट ग्रुप तयार झाला, सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट. देन फॉर ॲसिड अल्कलाईन हायड्रोलिसिस झाल्यानंतर आफ्टर अल्कलाईन हायड्रोलिसिस काय करायला लागेल, फर्दर मग लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट ॲसिड ॲड करायला लागेल. नंतर हायड्रोलिसिस प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ती मेकॅनिझम इन डिटेल वी हॅव अर्लियर कन्सिडर्ड. इन शॉर्ट परत रिपीट केली, फर्दर ॲसिडिफिकेशन, मग डायल्यूट H2SO4 डायल्यूट HCl नाही का, समजा फॉर एक्झाम्पल डायल्यूट HCl. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की याचं जर फर्दर ॲसिडिफिकेशन केलं म्हणजे हा पाण्यामध्ये शेवटी फ्री आयन्स आहेत. आपण जरी लिहित असलो सोडियम ॲसिटेट इथं किंवा सोडियम जो कोण असेल तो करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलेट, तरी फ्री H+ आयन्स आले तर सिन्स दिस इज वीक ॲसिड, कार्बॉक्सिलिक ॲसिड वीक ॲसिड आहे, त्याचा अर्थ काय की कल्पना आखाड्याची म्हणजे अंदाज येण्यासाठी की 10,000 जरी पाण्यामध्ये डिझॉल्व झाले तर आयोनाइज्ड फॉर्ममध्ये म्हणजे या फॉर्ममध्ये फ्री फॉर्ममध्ये त्यातले 2, 4, 5, 6 डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन टेम्परेचर आणि कुठला R आहे त्याच्यावरती, त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर याचं फर्दर ॲसिडिफिकेशन प्लस लिहितो, कारण रिॲक्शन ॲक्च्युअली नाही का, डायल्यूट HCl म्हणजे त्यातले ते फ्री H+ आयन्स आणि सॉल्ट याच्याबरोबर NaCl. ओके, आणि मग त्याप्रमाणे मग लिहिताना डायरेक्ट लिहितात. पण अल्कलाईन हायड्रोलिसिसमध्ये महत्त्वाचे काय आहे, वी गेट सोडियमवर पोटॅशियम सॉल्ट ऑफ करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड, इस्टर कोण आहे त्याप्रमाणे. देन फर्दर ॲसिडिफिकेशन म्हणजे त्यातले एक्स्ट्रॉचे जे पूर्वीचे NaOH न्यूट्रलाइज होऊन मग एक्स्ट्रॉ बेस पडायला पाहिजेत, म्हणून ते ॲसिडिफिकेशन, ॲसिड शुड बी ॲडेड डायल्यूट पहिली स्टेप झाल्यानंतर, सो दॅट अल्टिमेटली सोल्युशन इज ॲसिडिक, म्हणून फर्दर ॲसिडिफिकेशन. ओके, तर फर्दर ॲसिडिफिकेशन तर हा मुद्दा आहे. आणि म्हणून अल्कलाईन हायड्रोलिसिसमध्ये पहिली स्टेपमध्ये हा मिळणार. मग फक्त अल्कलाईन हायड्रोलिसिस म्हणलं असेल, ॲक्शन ऑफ डायल्यूट NaOH ऑन इस्टर म्हणलं असेल नाही का, हा इस्टर इथाईल ॲसिटेट. ओके, तर इथंपर्यंत थांबलो आपण. प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड बाय अल्कलाईन हायड्रोलिसिस म्हणलं असेल तर ॲक्च्युली आफ्टर द फर्स्ट स्टेप हायड्रोलिसिस फर्दर ॲसिडिफिकेशन इज नेसेसरी. मग ह्या दोन्ही स्टेप त्यावेळेला लिहायला लागतात. हे एक असं दोन्ही मुद्दाम एकच एक्झाम्पल घेतलं, हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आणि त्यानिमित्ताने दोन्हीचे मेकॅनिझम समजून घेणं महत्त्वाचं आहे. येस.